मीरा भाईंदर शहराचे 2 आमदार यांचा जाहीर निषेध. ठाणे जिल्ह्याचे खासदार यांचा जाहीर निषेध. मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर साहेबांचा जाहीर निषेध. मीरा भाईंदर महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग दीपक खंबी साहेबांचा जाहीर निषेध. मीरा भाईंदर महानगरपालिका IAS ऑफिसर संजय काटकर यांचा जाहीर निषेध. नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मीरा भाईंदर शहरामध्ये रस्त्यावर खड्डे पडल्याचा मनस्ताप मीरा भाईंदर शहरवासीय करत असताना मीरा भाईंदर शहरातील संस्था राजमाता जिजाऊ महिला संस्था या संस्थेने मीरा भाईंदर शहराचे खड्डे लक्षात घेता मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधात व या ठेकेदार व कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात खड्डे बुजवण्यासाठी मीरा भाईंदर शहरामध्ये एक अनोखं आंदोलन केलेलं आहे. जे आंदोलन काशीमीरा परिसरातील लक्ष्मीबाग छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी राजमाता जिजाऊ महिला संस्थेच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात आलं. चला तर मग पाहूया या विषयावरील पुढील सविस्तर बातमी. नमस्कार, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मीरा भाईंदर शहरामध्ये खड्ड्याचा विषय, रस्त्यावरील खड्ड्याचा विषय दिवसेंदिवस या ठिकाणी गंभीर होत जात आहे आणि मीरा भाईंदर शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने खड्ड्यामध्ये नरेंद्र मोदी यांचा फोटो ठेवून या ठिकाणी आंदोलनही केले गेलेलं आहे. तशाच पद्धतीने जिजाऊ संस्थेच्या वतीने मीरा भाईंदर शहरामध्ये जे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक काशीमीरा या ठिकाणी आज एक आंदोलन उभा करण्यात आलेलं आहे. जे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी खड्ड्याच्याच बाबतीत करण्यात आलेलं आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज काशीमीरा चौक ते थेट मीरा भाईंदर महानगरपालिका गोल्डन सर्कल या सर्व विषयापर्यंत जो खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे याच्याच विरोधात या ठिकाणी सर्व जनता जी आहे आता दिवसेंदिवस आक्रमक होत असताना दिसत आहे. पाहूया या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. पाहूया त्यांचं काय मत आहे या ठिकाणी जाणून घेऊया. काय सांगायला या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे रस्त्याच्या विरोधात, काय सांगत? बरोबर. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी संस्थापक अध्यक्ष नीता गणेश शिंदे, राजमाता जिजाऊ महिला संस्थेचे. आज तुम्ही बघितलं असाल मीरा भाईंदर मध्ये प्रत्येक ठिकाणी जागोजागी खड्डे दिसत आहेत. रस्ता हा दिसतच नाहीये. तर प्रशासनाने त्या गोष्टीवरती स्वतःहून लक्ष घालायला हवं होतं की ते खड्डे का आहेत, त्यांनी ते खड्डे बुजवायला पाहिजे होते. आज त्या खड्ड्यांच्यामुळे किती ऍक्सिडेंट होत आहेत. तुम्ही तर मोठ्या गाड्यांनी फिरत आहे, पण तुम्ही जेव्हा बसनी प्रवास कराल, रिक्षाने प्रवास कराल, बाईकने प्रवास कराल, जेव्हा ते त्यांचे चाका खड्ड्यांमध्ये अटकतात आणि अडकल्याच्यामुळे त्या रिक्षा पलटी होत आहेत, बाईक पलटी होत आहेत, त्याच्यामध्ये बसलेले प्रवासी यांच्या जीवाचा किती धोका चाललेला आहे आपण बघत आहोत. तर माझं प्रशासनाला सांगणं आहे की लवकरात लवकर तात्काळ पद्धतीने तरी त्यांनी त्यांचे खड्डे बुजवून काढावेत, जेणेकरून रस्त्यावरची जे प्रवासी प्रवास करत आहेत त्यांचा जीव धोक्यात न जाता सुरक्षितेने त्यांनी प्रवास करायला हवा. मीरा भाईंदर महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये 2 आमदार आहेत. काय सांगाल, ते दुर्लक्ष करत आहेत का या विषयावर? हो, पूर्णतः दुर्लक्ष चालू आहे, दिसून येते आपल्याला. कारण त्यांचं लक्ष असतं तर खड्डे आज रस्त्यावरती नसते, खड्डे पूर्णतः भरलेले असते. आज कित्येक दिवस झालेले आहेत ते खड्डे जसेच्या तसेच आहेत, उलट अजून वाढत चाललेले, खोल होत चाललेले आहेत आणि त्याच्यात ती नुसती तात्पुरती माती भरतात आणि ती माती पाऊस आल्याच्या नंतर पुन्हा वाहून जाते. तर मला असं वाटतं की दोन्ही आमदारांनी पूर्णतः स्वतःहून लक्ष दिलं पाहिजे आणि त्या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजे.
या ठिकाणी भीक मागो आंदोलन केलं जातं, कारण काय? कारण असं की प्रशासनाकडे पैसे नसावेत म्हणून प्रशासन हे खड्ड्यांची कामं पूर्णता करत नाही. आता ते लोक ज्यांना टेंडर देत असतील ते टेंडरचे पैसे ते पूर्ण त्यांना देत नसतील म्हणून ते टेंडर दिलेल्या कामाने ते काम पूर्ण करत नाहीयेत. म्हणून आता भीक मागून प्रशासनाला पैसे द्यायचे जेणेकरून ते त्याच्यातून चांगल्या उत्तम दर्जाची सामग्री घेऊन ते खड्डे बुजून काढतील. ज्या ठेकेदारांकडे हा टेंडर दिला होता त्या ठेकेदाराचं नाव ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात यावं का, असं तुमची मागणी हो, आहे? 100% टाकण्यात यावं. कारण जर ते कामच करत नसेल तर त्यांना पुन्हा का टेंडर द्यावं? आपण द्यावंच नाही. त्यांना ब्लॅकलिस्टला 100% टाकून द्यावं. त्या खड्ड्यामध्ये काय तुम्हाला रिझल्ट मिळाला होता? मागच्या वर्षी पण आम्ही खड्ड्याविरोधात आंदोलन केलं होतं. तेव्हा मीरा भाईंदर महानगरपालिकेने तात्काळ खड्डे बुजवले होते. परंतु प्रत्येक वर्षी जर आम्हाला आंदोलन करावं लागत असेल तर मीरा भाईंदर महानगरपालिका अधिकारी नेमकं काय काम करतात? महापालिकेचं करतात की स्वतःचं काम करतात? तुम्हाला सांगतो, मीरा भाईंदर शहरामध्ये एवढे खड्डे आहेत. या खड्ड्यावरून मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी, या शहराचे दोन्ही आमदार, या जिल्ह्याचा खासदार, या जिल्ह्याचा मुख्यमंत्री हे सर्व या मीरा भाईंदर शहरामध्ये कुठल्या ना कुठल्या उद्घाटन करण्यासाठी या शहरात येत असतात. त्यांना पण जाणीव आहे या ठिकाणी खड्डे आहेत, पण त्यांच्याकडे करोड रुपयाची संपत्ती असल्या कारणाने, त्यांच्या गाड्या भारी असल्या कारणामुळे त्यांना खड्ड्याचा त्रास जाणवत नाही. त्रास फक्त मीरा भाईंदर शहरामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना, म्हणजे रिक्षा चालणाऱ्या, टॅक्सी, सायकल, बाईक ह्यांना चालणं त्रास होतोय. ह्याला जबाबदार कोण आहे? तुम्हाला आम्ही का निवडून दिलं? शहराचा विकास झाला पाहिजे. तुम्ही शहर भकास करून टाकले. तुम्ही भकास केले म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतंय. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त IAS ऑफिसर आहेत. नेमकं कशा प्रकारे IAS आहेत? वशिला घेऊन IAS झाली ती का अभ्यास करून IAS झाली ती? अभ्यास करून जर IAS झाली असतील तर त्यांनी तात्काळ हे खड्डे बुजवले पाहिजेत. उगेच IAS नावाचं पद घ्यायचं आणि काम शून्य करायचं, त्याला अर्थ नाही. जनतेची आर्थिक फसवणूक केली जाते का या ठिकाणी? जनतेची आर्थिक फसवणूक ही 1000% केलेली आहे. हे जनतेला पण माहिती आहे. पण शेवटी काय आहे की अधिकारी हे काही इथं शेवटपर्यंत राहत नाहीत. वर्ष 2 वर्ष यांच्या बदल्या होतात. शहरांकडे जर यांचं लक्ष असतं तर शहर भकास झालं नसतं आणि 100% या लोकांनी जनतेची फसवणूक केलेली आहे. हे बघा, ही मीरा भाईंदर महानगरपालिकेची टॅक्स पावती आहे. या टॅक्स पावतीवर मीरा भाईंदर महानगरपालिका रोड टॅक्स घेते. तुम्ही जर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सर्वसामान्य जनतेकडून आज लाखो करोडो रुपयाच्या घरात तुम्ही टॅक्स वसूल करता, मग करोडो रुपयाचा टॅक्स वसूल केल्यानंतर ते पैसे जातात कुठं? आज मीरा भाईंदर महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग 4थ्या माळ्यावर आहे. आपण जर त्या ठिकाणी गेलो तर असं वाटतं आपण तिथे शेअर मार्केटमध्ये आलोय. तिथे प्रत्येक सगळे परप्रांतीय लोक, नगरसेवक लोकांच्या घरी पाणी भरणारे, त्यांच्या मागे फिरणारे, आमदाराच्या घरी पाणी भरणारे, त्यांच्या मागे फिरणारे, खासदाराच्या मागे फिरणारे, त्यांच्या घरी पाणी भरणारे कार्यकर्ते, त्यांना टेंडर दिलं जाते आणि त्यांना टेंडर दिल्यानंतर त्या ठिकाणी स्थानिक आमदाराची टक्केवारी, स्थानिक खासदाराची टक्केवारी, स्थानिक नगरसेवकाची टक्केवारी, तिथल्या महापालिका अधिकाऱ्याची टक्केवारी, एवढी टक्केवारी वाढल्यानंतर जर रस्त्यामध्ये खड्डा होणार नाही का सांगा? ह्यांनी टक्केवारी घ्यायची बंद करायची, तर सर्वसामान्य लोकांना या खड्ड्याचा त्रास होणार नाही. सर्वसामान्य लोकांना कळालं आहे की या ठिकाणी प्रत्येक पक्ष फक्त आपला फायदा कसा होईल, सर्वसामान्य लोकांना कसं गंडवायचं, त्यांच्याकडून कसा महानगरपालिकेतून टॅक्स जमा करायचा आणि त्यांना कसा त्रास द्यायचा, हे मीरा भाईंदर महानगरपालिका अधिकारी, इथले स्थानिक 2 आमदार आणि जिल्ह्याचा खासदार, आज आमचं एवढं मोठं दुर्दैव आहे की ठाणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना या जिल्ह्याला मुख्यमंत्री लाभलेला आहे आणि मुख्यमंत्री हा जिल्ह्याचा असताना देखील या मीरा भाईंदर शहराला खड्ड्यासाठी या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. माझी विनंती आहे एकनाथ शिंदे साहेबांना, मुख्यमंत्री या नात्याने त्यांना, की त्यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर साहेब, जे IAS ऑफिसर आहेत, दीपक खांबीत आहेत, यांना तात्काळ आदेश द्यावे की मीरा भाईंदर शहरातील रस्त्यावर जे खड्डे आहेत ते खड्डे तात्काळ बुजवून इथल्या नागरिकांचा त्रास दूर करावा, ही माझी त्यांना नम्र विनंती आहे. या ठिकाणी भीक मागो आंदोलन काढण्यात आलेलं आहे आणि जो पैसा जमा झालेला आहे ते तुम्ही आयुक्त साहेबांना देणार आहेत? अहो, आम्ही भीक मागो आंदोलन यासाठी केलं होतं कारण मीरा भाईंदर महानगरपालिकेचा सगळा निधी संपलेला आहे. ह्यांनी संपवला निधी, त्याचं उद्घाटन करून, आणि शहरामध्ये आता कुठल्याही गोष्टीसाठी निधी नाही. ठेकेदारांना कामं दिली, त्यांनी त्यांचा निधी संपवला, महापालिकेचा निधी संपलेला आहे. आम्हाला वाटलं भीक मागो आंदोलन करून आम्ही निधी जमा करू देऊ. लोक म्हणते की आम्ही टॅक्स भरतोय ना, आम्ही जर टॅक्स भरत नसतो त्यांना भीक दिली असते,
पण आम्ही महापालिकेचा रोड टॅक्स भरतो, आम्ही काय पाप करतो का? आता ह्यांच्या मनात जर नसेल रोड टॅक्स घेऊन चांगला रस्ता बनवायचं, तर त्याला जबाबदार ते लोक आहेत. आणि ह्यांना भीक द्यायला ह्यांच्याकडे काही पैसे नाहीत का? IAS ऑफिसरकडे पैसे नाहीत, तर खांबे साहेबांकडे पैसे नाहीत. करोड रुपयाच्या प्रॉपर्टी यांनी आणल्या कुठनं? एका गावावरून घेऊन आली होती का? यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेत बांधकाम विभाग खड्ड्यामध्ये भ्रष्टाचार करूनच करोड रुपये कमवलेले आहेत. त्यांनी ते पैसे काढावे. तुम्ही काही विमानाने प्रवास करत नाहीत. संजय काटकर साहेब, दीपक खांबे साहेब विमानाने प्रवास करत नाहीत, ते पण गाडी घेऊन रस्त्यावरून जातात. तर त्यांनी जरा लोकांची काळजी घ्यावी. मीरा भाईंदर शहर हे 25-26 लाख लोकसंख्येचे शहर आहे. या लोकसंख्येला इथं त्रास झाला नाही पाहिजे याची दक्षता त्या दोघांनी घ्यावी. या आंदोलनाचा जर रिझल्ट लागला नाही, जर तुम्हाला न्याय मिळाला नाही, तर पुढचं काय भूमिका असणार आहे? आज मीरा भाईंदर शहरामध्ये आम्ही आज राजमाता जिजाऊ महिला संस्थेच्या वतीने नीता गणेश शिंदे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाने हा आंदोलन घेतलेलं आहे. आणि या आंदोलनाची बाब मीरा भाईंदर महानगरपालिकेने लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यांनी जर येत्या दिवसात जर खड्डे बुजवले नाही, तर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या IAS ऑफिसर पासून सार्वजनिक बांधकाम दीपक खांबे पासून ते जेवढे अधिकारी रोडसाठी कामं करतात, ठेकेदार पासून सगळ्यांना आम्ही खड्ड्यात बसून त्यांना खड्ड्यातल्या पाण्याने आंघोळ घातल्याशिवाय राहणार नाही. ही आमची धमकी नाही, हा तुम्हाला इशारा आहे. इशारा तुम्हाला समजत असेल तर लक्षात ठेवा. आता आम्हाला इशारा जसा दिला ते आम्ही पूर्ण करणार. आपण पाहिलं या ठिकाणी जे आंदोलन करण्यात आलेलं आहे, भीक मागो आंदोलन, परंतु या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत या आंदोलनामध्ये सहभागी असलेले, त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर तुम्ही आमच्याकडून टॅक्सच्या माध्यमातून पैसा घेता, तर आम्हाला हे खड्डे बुजवण्यासाठी जनता देखील तुम्हाला या ठिकाणी पैसे देण्यासाठी नकार देत आहे. असं दुर्दैव या ठिकाणी पाहताना दिसत असताना मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या भीक मागो आंदोलनाला किती प्रकारे सहकार्य करते हेच पाहणे योग्य ठरणार आहे. मीरा भाईंदरहून प्रवीण कांबळे, नमस्कार, जय महाराष्ट्र.